सध्या पावसानं सातारा जिल्ह्यामध्ये धुमाकूळ घातलेला आहे। जिल्ह्यातील सोयाबीन भुईमुग पिकाचं अतोनात नुकसान झालं। शेतामध्ये साचलेल्या पाण्यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावलेला आहे। तर शेतामध्ये साचलेल्या पाण्यानं आता पिकं कुजू लागली आहेत आणि या संदर्भात शेतकरी विनोद चव्हाण यांच्यासोबत संवाद साधला आमचे प्रतिनिधी इम्तियाज मुजावर यांनी। पाहूया। सातारा जिल्ह्यात गेल्या 4 दिवसापासून परतीच्या पावसाने धुमाकूळ माजवलेला आहे। एकंदरीतच सातारा जिल्ह्यासह ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात परतीचा पाऊस पडतोय। त्यामुळे परिसरातील इथली सोयाबीन, घेवडा, भुईमुग ही पूर्णतः शेती पाण्याखाली गेलेली आपण पाहू शकतो की सोयाबीन पीक हे पूर्णतः पाण्याखाली गेलेलं आहे। असेच शेकडो एकर शेती पूर्णतः पाण्याखाली गेलेली आहे। पूर्णतः शेतामध्ये आपण पाहतोय की सोयाबीन पूर्णतः या ठिकाणी पाण्याच्या खाली गेल्याने अशा सोयाबीनचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि या नुकसानीची भरपाई मिळावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे। आपल्या समोर काही शेतकरी आहेत, काय सांगाल? सोयाबीन पीक आता नुकसान झालेलं आहे, काय सांगाल? काल 5 वाजल्यापासून पाऊस सुरू झालेला आहे। पूर्ण रात्रभर पाऊस पडतोय आणि एवढा अति प्रमाणात पाऊस झाल्यामुळे पहिल्यांदा तर एकतर घेवड्याचं पीक गेलं, पूर्ण घेवडा काहीच राहिला नाही आपल्या पूर्ण पश्चिम महाराष्ट्रामध्ये, म्हणजे सातारा जिल्ह्यातल्या सर्व तालुक्यामध्ये। त्याच्यानंतर आता कालचा जे पाऊस झाला त्यात सोयाबीन ऑलरेडी जात चाललं होतं, ते सोयाबीन पण पूर्णपणे नष्ट झालेलं। तरी एवढीच आमच्या शेतकरी वर्गाची विनंती आहे की कळकळीची विनंती आहे की सोयाबीन असू दे किंवा घेवडा असू, बाकीच्या पिकाची नुकसान भरपाई शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारे सरकारने देण्यात यावी एवढीच आमची इच्छा व्यक्त करतो, आम्ही सांगू शकतो। हातातोंडाला आलेली ही सोयाबीनचं पीक आता या पावसाच्या परतीच्या पावसानं पूर्णतः नष्ट झालेलं आहे। दिवाळी दसराचा सण आता लवकर येतोय, त्यामुळे आता शेतकऱ्यांच्या हातात पूर्णतः काहीच मिळत नाहीये। शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। कॅमेरामॅन वसीम सह इम्तियाज मुजावर, लोकशाही मराठी, सातारा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।